दुधी भोपळ्याची भाजी खूप जणांना आवडत नाही, परंतु दुधी भोपळ्यामध्ये खूप मिनरल्स, व्हिटॅमिन्स मुबलक प्रमाणात आढळतात. म्हणून दुधी खाल्ली पाहिजे. त्यासाठी आज बनवणार आहोत दुधी हलवा. निकिताच मसाले रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. दुधी हलवा बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. इथे आपण दुधी घेतलेला आहे हा. 2 चमचे आपण ही दुधावरची साय घेतलेली आहे. 200 ml दूध घेतलेलं आहे. 50 ग्रॅम साखर घेतलेली आहे, म्हणजे 1 वाटी साखर आहे. 2 चमचे तूप घ्यायचं आहे. काजू आणि बदाम याचे काप करून घेतलेले, वेलची पूड घेतलेली आहे. हे झालं साहित्य. इथे आपण दुधी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आपण आता हे साईडचं दोन्ही कापून घ्यायचं आहे. आता त्याची साल काढून घेऊया. दुधी घेताना नेहमी कोवळा घ्यायचा आहे आणि जास्त दूध घेतला तर तो कडवट असतो. अशी साल काढून झालेली आहे. साल काढून झाल्यानंतर आपण असं कापून घ्यायचं आहे आणि त्याला पाण्यामध्ये ठेवायचं, म्हणजे दुधी काळा होत नाही. आता आपण किसून घेऊया. अशी किसणी घ्यायची आहे आणि मोठ्या दातांनी आपण हे असं दुधी किसून घ्यायचं. अशा प्रकारे आपण दुधी किसून घेणार. आणि हा अशा बिया मध्ये राहिलेला आहे, त्या आपण भोपळ्याचं भाजी करू शकतो किंवा आपण सार केला कसला तर त्याच्यामध्ये भोपळा पाहू शकता. अशा प्रकारे हे किसून झालेलं आहे. चला, कढई तापलेली आहे आणि आता आपण त्यामध्ये तूप घालून घेऊयात. आणि त्याच्यामध्ये बदाम आणि काजू हे आपण फ्राय करून घ्यायचे. छान गोल्डन झाले, आता काढून घेऊ. तर त्यामध्येच आपण किसलेला दुधी घालून परतून घ्यायचं. आता दुधाला पाणी असतं, त्याच्यामुळे पाहू शकता असं हे पाणी सुटलेलं आहे परतून घेताना. आता त्यामध्ये आता आपण साय टाकून घेऊया. साय घालून छानपैकी असं परतून घेतलं. त्यानंतर आपण दूध घालायचं आणि 6-7 मिनिट आपण झाकण ठेवून शिजवून द्यायचं. झाकण काढून पाहूयात आपण. आता आपण साखर घालून घेऊया. साखर घातल्यानंतर पण
भरपूर प्रमाणात पाणी सुटेल. पहा, गॅसची फ्लेम ही आपण मोठीच ठेवायची आहे आणि आता 5 ते 6 मिनिटं आपण शिजून द्यायचं आहे. 7 ते 8 मिनिटानंतर आपलं दुधी हलवा हा पाहू शकता कोरडा झालेला आहे. आता आपण वेलची पूड घालायची याच्यामध्ये आणि बदाम काजूचे काप घालून मिक्स करून घ्यायचं. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी निकिताच मसाले रेसिपी या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. रेसिपी कशा वाटतात हे कमेंट करून नक्की कळवा. आता गॅस बंद करूयात आपण. छानपैकी असा दुधी हलवा तयार झालेला आहे. होऊ शकता अशा प्रकारे कुठलाही आर्टिफिशियल कलर आपण यूज केलेला नाहीये. आता गार्निश करूयात थोडे आपण काजू बदाम. छान कलर आलेला आहे आणि असा दुधी हलवा नक्की करा आणि कमेंट्स करून मला कळवा की तुम्ही तुमचा दुधी हलवा ही अशा प्रकारे छान कमी तुपात आणि लज्जतदार झालाय का? तर आपण टेस्ट करून बघूयात. गरम आहे. मस्तच खूपच छान झालेला आहे. तुम्ही नक्की करून बघा. मस्त खा, हेल्दी राहा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी